यांना काळे झेंडे दाखवलेत। धसांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय। गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। भाजप आमदार सुरेश धस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न परळीमध्ये झालेला आहे। शिवाय त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आलेत। महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे समर्थकांनी हे काळे झेंडे दाखवल्याचं समोर येतं। क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। परळीच्या शिरसाळ्यामध्ये सुरेश धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत। तर आज सुरेश धस यांनी मस्सचोकमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली होती। त्यानंतर ते परळीकडे जायला निघाले होते आणि या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, महत्त्वाची अपडेट समोर येते या प्रकरणातली, ते म्हणजे मुंडे समर्थकांनी धस यांना हे काळे झेंडे दाखवल्याचं समोर येत आहे। नेमकं काय घडलं या ठिकाणी, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच भाजप आमदार सुरेश धस हा सकाळपासूनच परळीच्या दौऱ्यावरती असून ही सकाळपासून दुसरी घटना आहे। सकाळी देखील परळीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या गाड्यासमोर आणि ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली होती आणि त्याच्यानंतर सुरेश धस यांनी परळीतील आपला कार्यक्रम आवरून गोपीनाथ गडावरती गेले आणि गोपीनाथ गडावरती जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर ते शिरसाळ्याकडे रवाना झाले आणि शिरसाळ्या या गावामध्ये एका चौकामध्ये काही 2-3 कार्यकर्त्यांकडून सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन ते आता पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत। मात्र सकाळपासून सुरेश धस यांना दुसऱ्यांदा परळी मतदारसंघामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये मुंडे समर्थकांकडून दुसऱ्यांदा काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीवर।